औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबर समाजात देखील या प्रश्नावर लोक आपली मतं व्यक्त करतायत। औरंगजेबाबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात प्रचंड राग आहे आणि तो राग अत्यंत योग्य आहे। कारण छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं ज्या प्रकारे हत्या केली त्याबद्दल महाराष्ट्र औरंगजेबाला कधीच माफ करू शकत नाही। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचं मूळ असणाऱ्या गोष्टीबद्दल म्हणजे औरंगजेबाच्या कबरीबद्दल सांगणार आहोत। आणि या सगळ्या वादाचं मूळ असणारी हे औरंगजेबाची कबर बांधली कुणी आणि त्या ठिकाणी या कबरीच्या भोवतीने असणारं बांधकाम कुणी केलं, ते बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। फेब्रुवारी 1707 मध्ये औरंगजेब जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याला हे माहिती होतं की आपण आता जास्त दिवस जगणार नाही, पण तरीही त्याला आपली मुलं अशा वेळी आपल्यापासून लांब हवी होती। म्हणून त्यानं आपल्या 3 मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। त्यानं आपल्या मुअज्जम नावाच्या मुलाला अगोदरच पेशावरला ठेवलं होतं, तर दुसऱ्या 2 मुलांना म्हणजे कामबख्शला त्यानं मरणा अगोदर काही दिवस विजापूरला पाठवून दिलं, तिथला सुभेदार म्हणून। तर शहजादा आझमला माळव्याचा सुभेदार बनवून माळव्याला पाठवून दिलं। पण हा आझम अतिशय हुशार होता। 13 फेब्रुवारी 1707 ला आझमशाह औरंगजेबाची भेट घेऊन माळव्याकडे निघाला, पण तो मुद्दाम खूप हळूहळू जात होता। त्याला माहिती होतं की लवकरच बादशाह मरणार आणि बादशाह मेल्यानंतर सर्वात अगोदर तिथं जो पोचेल त्याला सगळे अधिकार मिळणार, सैन्य मिळणार, सगळं मिळणार। म्हणून 20 फेब्रुवारी 1707 ला जेव्हा बादशाह मेला तेव्हा हा आझमशाह फक्त 15-20 किलोमीटर अंतर 7 दिवसात पार करून गोदावरी नदीच्या काठावर पोचला होता। बादशाहच्या मृत्यूची बातमी त्याला पोचताच लगेच तो भिंगारी इथं हजर झाला। आता औरंगजेबाची इच्छा होती की त्याच्या शरीराचं दफन त्याचे गुरु म्हणजे त्यानं ज्यांना गुरु मानलेलं अशा शेख जैनुद्दीन शिराजी यांच्या दर्ग्याच्या जवळ करावं। त्याचप्रमाणे मग याच आझमशहानं बादशाहचं शव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबादला पाठवून दिलं आणि औरंगजेबानं टोप्या शिवून गोळा केलेल्या 14 रुपये 75 पैसे एवढ्याच किमतीत आझमशहानं बादशाहची कबर याच दर्ग्याच्या शेजारी बांधली। सर्वात अगोदर जेव्हा बादशाहची कबर बांधली गेली तेव्हाचा फोटो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय। कारण औरंगजेबाच्या इच्छेप्रमाणे तेवढ्याच पैशात ही कबर बांधलेली होती। त्यावर छत नव्हतं, त्याच्यावर एक सब्जाचं झाड लावलेलं होतं आणि बाजूने 4 साध्या मातीच्या भिंती होत्या। इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे, ती ही म्हणजे औरंगजेबाची कबर मुळात शेख जैनुद्दीन शिराजी आणि शेख बुरहानुद्दीन शिराजी या शेख निजामुद्दीन औलिया यांच्या शिष्यांच्या कबरीच्या शेजारीच आहे। खरं तर औरंगजेबाची कबर ही या शेख जैनुद्दीन शिराजी यांच्या दर्ग्याच्या कॉम्प्लेक्सचाच एक भाग आहे। औरंगजेबाची स्वतंत्र अशी वेगळी बांधलेली कबर नाही। शेख जैनुद्दीन शिराजींच्या कबरीच्या कॉम्प्लेक्सच्या एका कोपऱ्यात ही कबर तुम्हाला दिसते, ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आता प्रश्न येतो की ह्या 4 भिंतींमध्ये बांधलेल्या कबरीच्या बाजूचं संगमरवरी बांधकाम कोण केलं, ते अनधिकृत बांधकाम आहे का? तर 1899 ते 1905 या काळात लॉर्ड कर्झन भारताचे व्हाईसरॉय म्हणून भारतात आले। या लॉर्ड कर्झनचं इतिहासावर विशेष प्रेम होतं आणि त्याचबरोबर इथल्या ऐतिहासिक वास्तूंच्यावर देखील प्रेम होतं। या लॉर्ड कर्झनच्याच काळात 1904 साली लॉर्ड कर्झननं ऐतिहासिक स्मारके जतन करणारा कायदा केला। दिल्लीचा लाल किल्ला, ताजमहल, फतेपूर सिक्री शहर अशा अनेक महत्त्वाच्या वारसा स्थळांना ऊर्जितावस्था द्यायची आणि त्यांचं जतन करायचं अशी सगळी कामं याच लॉर्ड कर्झन यांनी केली। हे लॉर्ड कर्झन जेव्हा खुलताबादला आले तेव्हा त्यांनी खुलताबादच्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली। औरंगजेबाच्या कबरीच्या शेजारच्या ज्या भिंती होत्या, जे लाकडी बांधकाम होतं, ते या लॉर्ड कर्झन यांनी काढून टाकायला सांगितलं आणि त्या ठिकाणी संगमरवरी बांधकाम आणि जाळी असं बांधकाम केलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्याप्रमाणे तशी विनंती त्यांनी हैदराबादच्या निजामाला केली। हैदराबादच्या निजामानं मग लॉर्ड कर्झनच्या विनंतीनुसार खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूचं संगमरवरी बांधकाम केलं, तिथं जाळी घातली आणि खालच्या बाजूला संगमरवरी फरशी घातली। ही सगळी गोष्ट झाली 1911 साली। विशेष म्हणजे औरंगजेबाच्या या कबरीच्या भोवती असलेल्या शेख जैनुद्दीन शिराजी यांच्या दर्ग्याचं काम हे लॉर्ड कर्झननी औरंगजेबाच्या कबरीचं रिस्टोरेशन करायच्या अगोदर झालेलं आहे। त्यामुळे हे काम नंतरच्या काळात झालेलं नाही किंवा ते नंतरच्या काळात वाढलेलं काम नाही आहे। आपण अफजल खानाच्या कबरीच्या संदर्भात असं बघितलं होतं की अफजल खानाच्या कबरीच्या
बाजूचं बेकायदा बांधकाम केलं गेलं होतं आणि ते बेकायदा बांधकाम मागच्या 30, 40, 50 वर्षात केलं गेलं होतं। त्यामुळे कोर्टाने देखील ते पाडण्याचा आदेश दिला होता। तसं यावेळी कोर्ट करेल काय? आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अंतर्गत हे एक संरक्षित स्मारक आहे। हे सांगताना असं सांगितलं जातं की औरंगजेबाची कबर ASI अंतर्गत संरक्षित स्मारक आहे, पण तसं नसून हा संपूर्ण दर्गा कॉम्प्लेक्स म्हणजे औरंगजेबाची कबर, त्याच्या भोवतीनं असणारी शेख जैनुद्दीन सिराजी आणि शेख बुरहानुद्दीन सिराजी यांचा दर्गा, हा संपूर्ण दर्गाच ASI अंतर्गत संरक्षित स्मारक आहे। म्हणूनच ही कबर पाडणं ही सरकारसाठी किंवा आणखी कुणासाठी सोपी गोष्ट नाही असं बोललं जातं। याचं कारण हेच आहे, कारण हे बांधकाम मागच्या 30, 40, 50 वर्षात झालेलं नसून हे त्या अगोदर झालेलं काम आहे। औरंगजेबाच्या कबरीच्या संबंधीची ही माहिती आम्ही तुम्हाला सांगितली। महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे आणि त्यामुळे निर्माण होणारी महाराष्ट्रातली हिंसा देखील थांबली पाहिजे। महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मागच्या काही दिवसात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद होतोय, हिंसा होते, ही गोष्ट चांगली नाही। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा।